त्या अशोक खरात बाबाने एवढ्या लोकांना कसं फसवलं? यामध्ये राज्यातले बरेच उच्च मध्यमवर्गीय लोक आहेत, IAS IPS अधिकाऱ्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत, राजकीय लोक आहेत, उद्योगपती सुद्धा आहेत. एवढ्या लोकांना हा बाबा फसवण्यामध्ये सक्सेसफुल कसं काय झाला? या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याने स्वतःच्या नावापुढं कॅप्टन या शब्दाचा वापर केला. तो मर्चंट नेव्हीमध्ये होता असा तो क्लेम करतो, त्यामुळं तो एज्युकेटेड आहे अशा प्रकारे त्याने भासवलं. याशिवाय ज्योतिषशास्त्राचा त्याने अभ्यास केला, त्याची तो प्रॅक्टिससुद्धा करत होता आणि त्यामध्ये तो चांगला आहे असं त्यांचे शिष्य किंवा जे लोक त्याच्याकडे जात होते हे सांगत होता. यानंतर त्याने ज्योतिषशास्त्राचा वापर करून लोकांना आमिष दाखवायला सुरुवात केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने स्वतःचा PR केला, मोठमोठ्या लोकांसोबत कनेक्शन्स बनवले आणि ज्या वेळेस हा मोठमोठ्या लोकांसोबत, राजकीय लोकांसोबत, उद्योगपतींसोबत हा दिसायचा, त्यावेळेस त्याला सोसायटीमध्ये व्हॅलिडेशन मिळायचं आणि हा बाबा जर याच्याकडे हे मोठे लोक जात आहे तर नक्कीच हा काहीतरी देतोय अशा प्रकारची ब्रँडिंग त्याची झालेली होती. त्यामुळं इतरही लोक त्याच्याशी जुळले गेले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकरणांमध्ये एखादं प्रोडक्ट असायला पाहिजे. त्याच्याजवळ ते प्रोडक्टही होतं, ते होतं उष्णजल म्हणून. तो ते जल द्यायचा, त्याच्या माध्यमातून तुमच्या व्याधी बऱ्या होतील, तुम्हाला नाही ते फायदे होतील अशा प्रकारचा तो क्लेम करायचा. की काही अंगठ्या, त्यातले ते रत्न, त्याचा सुद्धा तो यावेळेस वापर करायचा. याच्या माध्यमातून त्याने अनेक लोकांना फसवलं होतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लोकांमध्ये आजही त्या प्रमाणातली अवेअरनेस आलेली नाही आहे. आजही आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक लोक असे आहेत जे अंधश्रद्धेला बळी पडतात. हे तरी बरं आहे की महाराष्ट्रामध्ये अनीस सारखी संस्था कार्यरत आहे, त्यामुळं असे चमत्कार बाबा बोबा यांच्यावर आळा आहे. जर महाराष्ट्रामध्ये अनीस कार्यरत नसते, नरेंद्र दाभोळकर सारखे लोक अगोदर होऊन गेलेले नसते, तर आज महाराष्ट्रामध्ये अशा बाबांची संख्या खूप असते. आणि हा खरात हा शेवटचा बाबा नाही आहे किंवा हा पहिला बाबा नाही आहे. जोपर्यंत लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा टिकून आहे, लोक अशा बोंधू बाबाला बळी पडत राहतील, तोपर्यंत अशी प्रकरणं होतील. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी की हा जो कॅप्टन बाबा आहे, हा जो खरात बाबा आहे, याने उच्च मध्यमवर्गीयांना गंडवलं आहे. जे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, तरीसुद्धा ते याच्या जाळ्यामध्ये अडकले. ही खूप मोठी शोकांतिका आहे.